दारू ही औषधी आहे प्रमाणात घेतली तर, आणि दारू ही वाईट आहे प्रमाणाबाहेर घेतली तर. आपल्या देशात तर बनणारी बहुतांश दारू किंवा विस्की ज्याला म्हणतो आपण, रम, ही ही सगळी कृत्रिम रंग आणि कृत्रिम स्वाद टाकलेली आहे. गुजरात सारख्या ज्या राज्यात प्रतिबंध आहे, प्रोहिबिशन स्टेट, त्या राज्यात देशातली सर्वाधिक दारू पिली जाते. मुळात महाराष्ट्रात सुद्धा आत्तापर्यंत दारू ही दारूबंदी कायद्याखाली विकली जात होती. त्यांनाच लाज वाटायला लागली म्हणून त्या कायद्याला त्यांनी एक्साईज टॅक्स असं छान नाव दिलं. वाईन कॅपिटल सिटी ऑफ इंडिया नाशिक, हा. याची वाईन इंडस्ट्री अत्यंत बाल्यावस्थेत आहे अजून. हा, बाल्यावस्थेत आहे. जशी विस्की सुद्धा कुठल्या तरी देशातली, स्कॉच सुद्धा तिथली कुठल्या तरी लोकलच देशाची दारू. देशीच दारू आहे. देशीच दारू आहे. एक्झॅक्टली. पण तुम्हाला असं वाटतं की नाशिकची वाईन त्या दर्जाची आहे? India's largest winemaker Sula Vineyards filed its IPO DRHP recently. Drinking wine is now trendy in India, especially wine produced in what could be called India's own Napa Valley, Nashik. उराकचं सीझन सुरू झाल्यावर त्याच्यासाठी म्हणून खास गोव्याला लोक जायला लागली. उराक म्हणजे थोडक्यात दुधावरची साय गोव्याची लोक घरी काढून ठेवायचे आणि उरलेलं विकायचे, म्हणजे फेणी. ओ हा. तिथं आता परवलीचा शब्द असा, वर्क हार्ड पार्टी हार्ड. नमस्कार मित्रांनो, आजच्या पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. नाही, आजचा विषय थोडा वेगळा आहे पण तितकाच रंगीत आहे. आज आपण भारतीय दारू म्हणजेच क्राफ्ट लिकरच्या दुनियेत डोकावणार आहोत. शिवाय एका अशा फुलाची गोष्ट करणार आहोत जी संपूर्ण आदिवासी समाजासाठी आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या किती महत्वाची आहे, ते म्हणजे महुआ. आणि या सगळ्यांवर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत व्यवसाय आणि उद्योजक पण छंदाने खाण्यापिण्याचे खासे जाणकार आणि महुआवर त्यांनी अनेक लेख लिहिलेले असे मिस्टर किशोर आहिरे सर. त्यांच्याशी गप्पा करूयात आणि ह्या गप्पा कायद्यापासून ते परंपरेपर्यंत आहेत. सो सुरू करूया. किशोर सर, वेलकम टू सुपर देसी टॉक्स. आणि मला ऍक्च्युली खूप दिवसांपासून गप्पा मारायच्या होत्या तुमच्यासोबत, आणि आपलं बोलणंही झालं होतं हो. की तुम्ही याबद्दल फार लिहिलंय, इंडियन क्राफ्टेड लिकर याबद्दल. सो सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा की दारू प्यावी का? दारू प्यावी का, हा तसा गमतीशीर प्रश्न आहे. दारू प्यावी का, हा ज्याचा त्याचा आवडीचा प्रश्न आहे. दारू तसं म्हणायला गेलं तर जगातलं सर्वोत्तम पेय आहे. काही लोकांसाठी ते अगदी निषिद्ध आहे, काही लोकांसाठी अमृत आहे. दारू प्यायची दोन्ही दोन्ही अंग आहेत. दारू ज्याला झेपेल, ज्याला आवडेल, ज्याची प्रकृती त्याला साथ देईल त्याने दारू प्यावी. ज्याला आवडत नाही, ज्याची प्रकृती साथ देत नाही, त्याने नाही प्यावी. सिंपल. दारू तितका व्यक्तिगत प्रश्न आहे. पण मग ना, मी रिसेंटली जेव्हा माझ्या मित्रांसोबत बोलत होतो तेव्हा एका मुलीचा असा प्रश्न होता की जर घरातूनच दारू पिण्यासाठी बिलकुल बंदी असेल आणि तरीही आपल्याला दारू ट्राय करायची असेल तर आपण करायचं काय? नाही, मुळातच हाच प्रश्न आहे. दारूबद्दल खूप जास्त आकर्षण व्हायचं कारणच मुळात आहे की बहुतांश घरांमध्ये दारू हा विषय जरी काढला तरी सगळ्या घराला अवघडलं पण येतं. हो. दारू दारू शब्द जरी उच्चारला तरी जसं काही मोठं पाप केलंय किंवा काय, असं झाल्यामुळे काय होतं, इनडायरेक्टली त्या मुलांना दारूबद्दल अजून जास्त आकर्षण निर्माण होतं, क्युरिओसिटी होते. आणि मग ते ठरवतात, तो एक बंडखोर स्वभाव असतो, एक रिबेलियन असतं. त्यांना वाटतं की आता तर ही गोष्ट आपण टेस्ट करायलाच केलीच पाहिजे. पाहिजे. हिच्याबद्दल इतकं लोकांना बोलत नाहीत, तिच्याबद्दल चर्चा होत नाही, हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे, हे निश्चित टेस्ट करायला हवं. ही मुळातच जर दारू ह्या विषयाबद्दल घरांमध्ये जर मोकळेपणे चर्चा होत असेल, सहजपणे घरामध्ये एक आनंदाने दारूचं सेवन केलं जात असेल, तर त्या मुलांना फारसं आकर्षण नसतं त्या गोष्टीचं. कारण त्यांना माहिती आहे की हे एक एक सामाजिक पेय आहे आणि आपल्या घरातले, आपल्याकडे येणारे वडीलधाऱ्यांची मित्रमंडळी हे आनंदाने पितात, आनंदाने ते वेळ घालवतात. तर त्याच्यामुळे त्या गोष्टीबद्दल तर टिपिकली आपण म्हणू शकतो की टॅबू त्यांच्या मनात उरत नाही. ही ऍक्च्युली दारू असंही सोशल ड्रिंक आहे. दारू हे काही
एकटा माणूस दारू पीत बसलाय हं. असं फार फार क्वचित असतं. आपण त्याला दारुडा म्हणतो मग. हो. दारुडा म्हणतो, बेवडा म्हणतो. ते करू. हां. पण हं. तसं जगभरात दारू हे एक सामाजिक पेय किंवा सोशल लुब्रिकंट आहे. खूप वेळा एखादी औपचारिक बैठक असेल, औपचारिक गप्पांचा विषय असेल, तर त्यावेळी आपण म्हणतो ना आईस ब्रेकिंग हं. किंवा दारू जेव्हा तिथं येते किंवा मद्य तिथं येतं, हं. तर त्यावेळी माणसांचे सगळे सेन्सेस, अनुभूती सैलावतात. माणसं अधिक इन्फॉर्मल होतात. हं. मोकळेपणानं बोलायला लागतात. हं, हं, हं. त्याच्यामुळे दारू वाईट आहे की चांगली आहे हा तसा फार रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे ती. हं. म्हणजे आयुर्वेदात सुद्धा तुम्ही बघितलं तर चरक संयुक्तेपासून सगळ्यात दारू ही औषधी आहे प्रमाणात घेतली तर. हं. आणि दारू ही वाईट आहे प्रमाणाबाहेर घेतली तर. हं. त्याच्यामुळे दारू त्याचे दोन्ही अंग आहेत. आणि याचा अजून एक अंग सुद्धा मला वाटतो अलंकारिक आहे. म्हणजे दारूचं वर्णन खूप असं पोएटिक पद्धतीने पण झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी. जसं हो. की आपला इंडियन सिनेमा झाला किंवा लिटरेचरमध्ये दारूचं वर्णन जे अगदी झालं. मिर्झा गालिबपासून हां. तुम्ही बघायला गेलात, मिर्झा गालिबाने या देशात सर्वोत्तम शायरी लिहिली, हं. गझल्स लिहिल्या आणि मिर्झा गालिब हे दारूचे अत्यंत उच्च कोटीचे शौकीन होते. हं. एक मिर्झा गालिबांबद्दलची एक स्टोरी तुम्हाला सांगतो. हं. मिर्झा गालिबांना त्या काळात दिल्ली सल्तनत अस्तंगत होत चालली होती. म्हणजे दिल्लीचा जो राजा होता सुलतान, त्याच्याकडे त्याच्या दरबारात असलेले कवी, शायर यांना देण्यासाठी काही फारसं काही उरलेलं नव्हतं. म्हणजे त्या दरबारातल्या बहुतांश कलाकारांची सुद्धा आबाळच होत होती. तर मिर्झा गालिबला पतियाळाच्या राजांनी इन्व्हिटेशन दिलं, की तुम्ही माझ्याकडे या दरबारी कवी म्हणून. कारण पतियाळा संस्थान उन्नतीवर होतं, भरभराटीचं होतं. तर मिर्झा गालिबांनी विचार केला आणि नाही सांगितलं त्याला. का? तर त्यांना जी आवडीची दारू होती, ती मेरठच्या कॅन्टॉन्मेंटमधून यायची. ओल्ड स्मगलर नावाची. आणि ती तिथं पटियाळा मिळणार नाही. म्हणून त्या कारणास्तव मिर्झा गालिबांनी सांगितलं, की मला काही पॉसिबल नाही तिकडे पतियाळाला येणं. मी दिल्लीतच राहणं पसंत करेन. बापरे! ही स्टोरी बिलकुल माहीत नव्हती ही म्हणजे एकदमच नवीन होतं माझ्यासाठी. पण ही गोष्ट खरंच आहे, की लिटरेचर असो किंवा फिल्म्स असो, मराठी साहित्य असो, कुठल्याही साहित्यामध्ये हरिवंशराय बच्चन यांची पण खूप मोठी कविता आहे याच्याबद्दल याच्याबद्दल मधुशाला. मधुशाला. हां, खूपच सुंदर आहे. परंतु आता आपण आपल्या मेन टॉपिकवर येऊ, की भारतीय पारंपरिक मद्य म्हणजे नेमकं काय? आणि ही मद्य निर्मितीची परंपरा किती जुनी आहे? तसं पाहायला गेलं ना, तर भारतीय पारंपरिक मद्य किंवा आपण ज्याला हेरिटेज लिकर म्हणू शकतो. ही परंपरा ज्या काळात युरोपात सुरू झालं, हं. मद्य निर्मिती किंवा मद्य सेवन, त्या काळापासून भारतात आहे. अगदी मद्य निर्मितीचे जे संदर्भ आहेत, हं. ते भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघायला गेले तर ते सिंधू संस्कृती म्हणजे इसवी सन पूर्व 3000 वर्षापासूनचे आहेत. म्हणजे सिंधू संस्कृतीच्या ज्या बऱ्याचशा साइट्सची उत्खननं झाली, हं. तर त्याच्यामध्ये किण्वन आणि आस्वन, किण्वन म्हणजे फर्मेंटेशन, आस्वन म्हणजे डिस्टिलेशन. ओके. या दोन्हीसाठी जी भांडी लागतात विशिष्ट प्रकारची, हं. मातीची, ती ह्या बऱ्याच उत्खननांमध्ये सापडली आहेत. आणि त्या काळात सुद्धा ही कला अस्तित्वात होती. मद्याचं मोठ्या प्रमाणात सेवन केलं जात होतं. आणि विशेष म्हणजे मद्य हे काही वर्जित नव्हतं त्या काळात. टॅबू नव्हता. टॅबू पण नव्हता. मद्य हे सणांना, समारंभाला सहजपणे घेतलं जात होतं. हं. म्हणजे फुलांपासून, फळांपासून, धान्यापासून मद्य बनवायच्या अनेक पद्धती होत्या. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो, की भारतात सुद्धा युरोपाइतकंच मद्य निर्मितीची बनवण्याचं पद्धती असो किंवा कला ही तेवढीच विकसित होती. हं. खऱ्या अर्थानं पारंपरिक मद्याचा जो राज झाला देशातला आपला, हं. तो तसा झाला तो मद्यनिर्मिती भारतीय पारंपरिक मद्यनिर्मितीचा सगळ्यात वाईट काळ होता ब्रिटिश काळ. ब्रिटिशांनी 1891 मध्ये साधारणतः महुरा ॲक्ट नावाचा एक कायदा आणला. महुरा ॲक्ट. हां. तर ह्या कायदा कसला होता? हा कायदा प्रतिबंधात्मक होता. हं. म्हणजे प्रोहिबिशन ॲक्ट होता थोडक्यात. त्यांनी भारतात बनणाऱ्या सगळ्या मद्य निर्मितीवर बंदी आणली. हं. आणि भारतात त्या काळात मुख्यत्वे मद्य जे बनवलं जात होतं, ते महुआच्या झाडापासून, मोहाच्या फुलांपासून, मराठीत आपण मोह म्हणतो त्याला. तर ब्रिटिश एवढे हुशार होते, की त्यांनी
मोहाच्या फुलांचं संकलन, साठवणूक म्हणजे कलेक्शन, स्टोरेज दोन्ही गोष्टी प्रोहिबिशनमध्ये आणल्या. पर्यायाने मोहाची दारू बनवणं तर अधिकच दूर. म्हणजे भारतात मद्य बनवणं ही गोष्टच त्यांनी बेकायदेशीर ठरवली. कारण त्यांना इंग्रजी पद्धतीचं मद्य भारतात विकायचं होतं. आणि मग त्या प्रोहिबिशन ॲक्ट खाली आत्तापर्यंत जो भारतात ॲक्ट आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये आबकारी कायदा, हा मूळ त्या प्रोहिबिशन ॲक्टचा पुढचा भाग आहे किंवा तोच आपण पाळलाय. हा प्रोहिबिशन ॲक्ट आहे ना, हा भारतीयांना कुठल्याही भारतीय पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं मद्य बनवायची प्रतिबंध करणारा कायदा आहे. त्या कायद्यातून सूट म्हणजे लायसन्स. आज जी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची लायसन्सेस असतात ओके. हां. दारू बनवायची, FL1, FL2, हां, हां. CL1, CL2, 3 किंवा बनवणे किंवा विकणे किंवा साठवणुकीची, हं. हे सगळे लायसन्सेस आहेत त्या प्रोहिबिशन ॲक्टची. मुळात महाराष्ट्रात सुद्धा आत्तापर्यंत दारू ही दारूबंदी कायद्याखाली विकली जात होती. म्हणजे दारूबंदी कायदा हा कायदा अलीकडे त्याला थोडंसं त्यांनाच लाज वाटायला लागली म्हणून त्या कायद्याला त्यांनी अबकारी कर किंवा एक्साईज टॅक्स असं छान नाव दिलं. हां. पण त्याच्या आधीपर्यंत हां. भारतात तो कायदा हा दारूबंदी कायदा होता वेगवेगळ्या राज्यांना. तो स्टेट सब्जेक्ट असल्यामुळे राज्यांचा कायदा आहे तो. त्याच्यामुळे काय झालं की जी भारतीय दारू बनवायची पद्धती होती ना सगळी, ती हळूहळू लोप पावत गेली किंवा बंद होत गेली. मग दारू बनवायची एकच पद्धत उरली, ती म्हणजे सरकारी लायसन्स घ्यायचं, मद्य निर्मिती करायची. त्याच्यामध्ये म्हणजे मूळ विस्कीसारखं मद्य ब्रिटिशांनी भारताला दाखवलं, विस्की, जीन वगैरे, आणि त्याला प्रतिष्ठा पण मिळून दिली. विस्की, जीन बनायला लागली, त्याला ते IMFL म्हणायला लागले, इंडियन मेड फॉरेन लिकर. आणि त्यांना मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळत होता त्याच्यावर. प्लस मोठ्या प्रमाणात ब्रिटनमधून, स्कॉटलंडमधून दारू भारतात इम्पोर्ट पण केली जात होती, जी त्यांनी इथं विकून मोठ्या प्रमाणात पैसा कमावला आणि कर पण कमावला. सोबत भारतात सगळ्या प्रकारचे दारू बनवण्यावर प्रतिबंध आले. त्याच्यामुळे ज्या आदिवासी समुदायांकडे थोड्याफार प्रमाणात ती कला उरली, त्यांनी ती जपली, पण ती सुद्धा बेकायदेशीर होती. मग दुसरं म्हणजे त्यालाच पॅरलली एक विचित्र अशा प्रकारचं दारू बनवायचा देसी पद्धतीत निर्माण झाली. तिला हातभट्टीची दारू किंवा अशी विचित्र पद्धतीने अत्यंत घाणेरड्या वातावरणात त्याच्यात दारू बनवली जाऊ लागली, जी बेकायदेशीर. त्याला ते विषारी दारू किंवा ते गोष्टी. विषारी दारू म्हणजे हे बेकायदेशीर दारू असल्यामुळे तिच्यावर सरकारचं नियंत्रण नाही. हां. सरकारचं नियंत्रण नसल्यामुळे ती कशापासून बनवावी, तिच्यात काय घटक टाकावे याचंही नियंत्रण नाही, कारण ती पूर्णतः बेकायदेशीर. मग त्यावेळेस काय होतं की ती जी फर्मेंटेशनची प्रोसेस आहे ती ॲक्सेलरेट करण्यासाठी हे हातभट्टी बनवणारी लोक काहीही घालतात त्याच्यात. म्हणजे अगदी बॅटऱ्यांचे वाया गेलेले सेल असतील, नवसागर सारखं केमिकल असेल, अशा बऱ्याच गोष्टी मी म्हटलं ना अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं. अर्थात त्याला जबाबदार सुद्धा सरकारच आहे, कारण तुम्ही फक्त एका विशिष्ट पद्धतीची दारू बनवायला परवानगी दिली. सामान्य लोकांना पासून दारू बनवणं किंवा त्यांनी स्वतःसाठी दारू किंवा वाईन बनवणं ही गोष्ट तुम्ही बंद केली. हातभट्टी किंवा देशी दारू हिची सुरुवातच याच्यामुळे झाली की सामान्य लोकांना स्वस्तात मिळणारी दारू, महागड्या दारूला ऑप्शन, आणि बेकायदेशीररीतीने बनली गेली. आता तिचं पण फार मोठी अर्थव्यवस्था आहे. म्हणजे जसं पॅरलल मनी ही एक अर्थव्यवस्था असते जी मूळ अर्थव्यवस्थेला सपोर्ट करणारी असते, तशीच ही दारूची सुद्धा बेकायदेशीर दारूची एक मोठी अर्थव्यवस्था आहे पॅरलल. अगदी गुजरात सारख्या ज्या राज्यात प्रतिबंध आहे, प्रोहिबिशन स्टेट, त्या काळात त्या राज्यात देशातली सर्वाधिक दारू पिली जाते. ही अशा मार्गाने बनवून दारू येते तिथे. म्हणजे हे तेच जे आपला पहिला प्रश्न होता की दारू प्यावी का, किंवा मी विचारलं की घरात जर का असं वातावरण असेल की दारू प्यायचीच नाही, तर जास्त लोक course. त्याच्याकडे जातात. तुम्ही गुजरातच्या कुठल्याही घरात जर गेलात ना, तुमच्या ओळखीच्या मित्राच्या, तर तो पहिले त्याच्या घरातलं कपाट उघडून दाखवतो तुम्हाला हो. की त्याच्या घरात किती प्रकारची दारू आहे. हो. त्याला पण कौतुक असतं खरंच. कारण त्याला एक असं म्हणतो ना आपण, एक प्राऊड किंवा असं हे असतं की ह्या माझ्या राज्यात दारू बंदी असून सुद्धा माझ्या घरात एवढी दारू आहे हो. आणि मी आलेल्या मित्रांना, आप्तेष्टांना दारू ऑफर करू शकतो. Rebellious हे एकदम किती दाखवायचं. जगभरात हो. प्रोहिबिशनचे कायदे जिथं आले, अमेरिकेनेही करून पाहिलं हे. अमेरिकेत प्रोहिबिशनच्या काळात सर्वाधिक इलिगल दारू विकली गेली बेकायदेशीर.
आणि सर्वाधिक क्राईम किंवा गुन्हे त्या काळात झालेत. त्यामुळे प्रोहिबिशन हे असंही कुठल्याही प्रकारचं उपयोगाचं नाही. ते पूर्णपणे फेल गेलेली गोष्ट आहे. एखाद्याच्या घरात जेव्हा आपण दारू प्यायची गोष्ट करतो आणि तिथे अलाउड नसतं, तेव्हा कसं वातावरण तयार होतं. सेम वातावरण आपल्याला गुजरातसारख्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या घरांमध्ये दिसतंच. हो. पण हे जे प्रतिबंधात्मक कायदे आहे, हे थोडेसे मला असं वाटतं, की सेन्सॉर बोर्ड सुद्धा तसंच एक गोष्ट असू शकते का? मला प्रश्न विचारायचा आहे. सेन्सॉर बोर्ड सेन्सॉर केल्याने खरोखर क्रिएटिव्हिटीवर गदा येतेच. हां. पण सेन्सॉर हा थोडा वेगळा कायदा आहे. कारण सेन्सॉर हे पब्लिक डिस्प्लेसाठी किंवा पब्लिक हं. म्हणजे स्क्रीनिंगसाठीचं आहे. हं. प्रतिबंधात्मक ही प्रतिबंधांवर सहज मात करता येईल आणि ती खूप खाजगी गोष्ट आहे. हं. काय? की म्हणजे ज्या राज्यांमध्ये प्रतिबंध आहे दारूवर, हां. तो माणूस व्यक्तिगत स्वतःपुरती लागणारी दारू सहजपणे घरी आणू शकतो बिलकुल आणू किंवा शकतो. त्याला सहजपणे घरी मिळू शकते बाटलीतून. हां. काय? त्याच्यामुळे त्या प्रतिबंधांचा तसा काही अर्थ उरत नाही. हं. म्हणजे माझ्या मते जी राज्यांमध्ये प्रतिबंध आहे, त्या राज्यात सर्वाधिक दारू पिली जाते. कारण तिचं एक फॅसिनेशन असतं, की आमच्याकडे प्रतिबंध आहे, प्रोहिबिशन आहे, तरी आम्ही दारू पितोय. सर मग ड्रग्सच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? कारण की प्रतिबंध त्याच्यासाठी पण आहे. गांजा, ड्रग्स या नाही, नाही. गोष्टींसाठी. एक सांगू का? ड्रग्स हा पूर्णपणे तसा वेगळा विषय आहे आणि माझं आत्ताही मत आहे, तो पूर्णपणे निषिद्धच असायला हवा. ड्रग्स या गोष्टीचं किंवा हे जे ड्रग्स त्याच्यातले जे सबस्टन्सेस आहेत, त्याचं कुठल्याच अर्थानं हं. दारूशी कंपेअर होऊ शकत नाही. दारू, वाईन, बिअर ही आजही जगभरात फूड म्हणून कन्सिडर केली जाते. आपल्या भारतातही अलीकडे वाईनला आपण तो दर्जा द्यायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे आपल्या घरामधल्या सुद्धा बऱ्याचशा अन्नपदार्थांमध्ये आपण आंबवलेले पदार्थ खातो. हं. काही म्हणजे शिळे पदार्थ खाल्ले जातात. तसंच हे जे वेगवेगळे फळं, फुलं आहेत यांचे रस टिकवण्याची किंवा त्याचे गुणधर्म वाढवण्याची पद्धती म्हणजे मद्य आहे हं. किंवा बिअर असेल, वाईन असेल ह्या गोष्टी. त्याच्यामुळे हे जे तुम्ही हे अंमली पदार्थ म्हटलात त्याची आणि दारूची तुलना नाही. कुठल्याच अर्थाने म्हणजे हे 2 विषय पूर्णपणे वेगळे आहेत. त्याचं ना समर्थन होऊ शकतं, ना ते त्याच्याबद्दल बोललंही जाऊ नये ह्या मताचा मी आहे. हं. ओके. आपण इंडियन क्राफ्टेड लिकरबद्दल बोलतोय, दारूबद्दल बोलतोय इंडियन. ॲक्चुअली ना दारू या शब्दावर पण मला आहे ना आमची एक चर्चा झाली होती लास्ट टाईम मागे एका मित्रासोबत. कोल्हापूरचे आहेत ते ओमकार सर आहेत ते. अ, काय की आपण दारू म्हटलं का अरे आपण थोडंसं हे होऊन जातो, की वाईट वाटतं. तो निगेटिव्हली घेतला तो शब्द दारू. कारण की आणि ड्रिंक्स म्हटलं, की अल्कोहल म्हटलं, तर लोकांना जरा बरं वाटतं, की फार आम्ही फॅशने ड्रिंक्स घेतोय. तसं तो शब्द आपल्याकडे फारसी अरबीमधून आलाय. हं. दवा, दारू त्या पद्धतीनं. म्हणजे बरेचसे जे औषधं आहेत हां. पूर्वीची युनानी असतील, आयुर्वेद असतील, ह्या सगळ्यांमध्ये अल्कोहोल वापरायची पद्धत पूर्वीपासून आहे. हं. म्हणजे आसवन ही क्रिया तशी आयुर्वेदातलीच क्रिया आहे. हं. डिस्टिलेशन ज्याला म्हणतो. त्याच्या आधीची किण्वन म्हणजे फर्मेंटेशन. आसवन हे सहजपणे आयुर्वेदिक प्रिपरेशन्समध्ये वापरलं जातं. त्या अर्थानं मर्यादित प्रमाणात अल्कोहोल आपल्या औषधीमध्ये वापरलं जाऊन त्याचा तो औषधी गुणधर्म असाही वापरला जातो. डेफिनेटली. त्याच्यामुळे दारू हा शब्द निगेटिव्ह असायचं किंवा त्याच्याबद्दल अप्रतिष्ठा असायचं कारण मुळातच असं आहे, की जसं मी म्हटलं ना, की आपल्याकडे विदेशी दारू, व्हिस्की ही म्हणजे प्रतिष्ठा हो. आणि देशी दारू किंवा कंट्री लिकर हं. नावाचं ब्रिटिशांनी एक त्याला असं विचित्र नाव दिलं, हिनकस, की ज्याच्यामुळे देशात बनणारी किंवा देसी पद्धतीने बनणारी दारू म्हणजे कंट्री लिकर. हं. तिचा संबंध गरिबीशी हं. किंवा लोअर क्लासशी हं. असा जोडला गेला. पण ते तसं चुकीचं आहे. दारूला दारू म्हणणं किंवा मद्य म्हणणं, मद्य आणि दारू तसे सारखेच शब्द. सेमच आहे. हां. फक्त दारूला दारू का म्हणू नये हं. आणि ते का लोअर मार्केट वाटावं किंवा हे वाटावं त्याचं तसं काही कारण नाही. दारू तसाही प्रतिष्ठेचा शब्द आहे. आणि हा सरळ शब्द आहे अगदी. सरळ शब्द आहे. काय आपण फिल्टर नाही आणि आपण स्पष्टपणे बोलतो. आपल्याला म्हणायचं आहे आणि समोरच्याला अगदी सरळ-सरळ कळतंही ते. हां. आणि अलीकडे अलीकडे तुम्हाला गंमत सांगू का?
हे जे नवीन कल्चर आलं ना ब्रुईंगचं सगळीकडे डिस्टिलेशनचं, याच्यात दारू देसी किंवा दारू हा शब्द अत्यंत प्रतिष्ठेने आणि फॅशनेबल व्यवस्थित. पद्धतीने हो, वापरला जातो. हो. त्याच्यामुळे दारू या शब्दाची अप्रतिष्ठा असायचं काही कारण नाही. उलट आपण तो, माझ्या मते तर तो अभिमानाने वापरला पाहिजे शब्द. मला पण तेच वाटतं, की आपण दारू का नको वापरायला हा शब्द व्यवस्थित प्रकारे. आपण जर आतिषबाजूला दारू का म्हणू शकतो, हां. तर पिण्याला तर दारू म्हणायला काहीच हरकत नाही. किंवा बरोबर एक्झॅक्टली. दारू गोळा म्हणतो आपण वगैरे सगळं. सर हे जे आपलं दारूच म्हणू, की भारतीय परंपरेमध्ये जुन्या किंवा ग्रंथामध्ये, इतिहासांमध्ये दारूचा उल्लेख कुठे-कुठे आढळतो? हे दारूचा उल्लेख अरे फार आहे. मी जसं म्हटलं ना, की इसवी सन 3000 वर्ष पूर्वीपासून दारू आपल्या कल्चरचा पार्ट आहे. सिंधू संस्कृतीत दारू आहे. अगदी सुश्रुतेच्या याच्यामध्ये दारूचे उपयोग लिहिले गेले आहेत. त्याच्यानंतर चरक संहितेत 80 प्रकारच्या दारूचं वर्णन आहे. बापरे! त्या दारूचं सेवन कसं करावं, ती किती प्रमाणात घ्यावी म्हणजे ती औषधी आहे, हां. किती प्रमाणात घेऊ नये म्हणजे ती प्रकृतीला त्रासदायक आहे. काय ऋग्वेद असतील, इतर वेदांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी दारू असेल, बियर असेल, ह्या सगळ्या गोष्टींचे त्यावेळी म्हणजे फळं असतील, फुलं असतील, त्यावेळची धान्य असतील, म्हणजे सुरा. वेदांमध्ये सुराचा उल्लेख. सुरा म्हणजे धान्यापासून बनणारी दारू. मधू म्हणजे फळांच्या रसापासून किंवा मधापासून बनणारे दारू. ओके. त्याच्यामुळे ह्या दोन्ही प्रकारच्या गोष्टींचं किंवा फर्मेंटेशन, ताडापासून माडापासून बनणाऱ्या फर्मेंटेड ड्रिंक्स, तर त्याचं पण सगळीकडे वर्णन आहे. अगदी आपले वेद असतील, धार्मिक ग्रंथ असतील, त्या सगळ्यात. आणि बऱ्याच आहुतींमध्ये म्हणजे वाईन असेल, म्हणजे मधू असेल किंवा सुरा असेल, ही आहुतीमध्ये वाहायची पद्धत होती धार्मिक कार्यात सुद्धा. किंबहुना आपल्या बऱ्याचशा आदिवासी समुदायांमध्ये दारूचा संबंध हा देवाला अर्पण करायची सगळ्यात पवित्र गोष्ट काय, तर मद्य. ती बघायला गेली तर लॉजिकली बरोबर पण आहे. तर त्या पद्धतीने दारूचे रेफरन्सेस आहेत. मी म्हटलं ना की त्याच्यानंतरचा इव्हन मुघल काळ, मुघलांचा जो लिनिएज होता किंवा ते क्लेम करत होते, तो होता पर्शियन. पर्शिया हा तसा सगळ्यात जुना वाईन बनवणारा प्रदेश, कारण द्राक्षाचं उत्पादन पर्शियन कॉकेशियन रिजनमध्ये फार पूर्वीपासून होत असे. पर्शियातून अत्यंत उत्तम प्रकारची वाईन भारतात येत होती. मुघल काळात तर चांगल्या प्रतीची वाईन बनवणं ही कला विकसित झाली होती. मुघलांच्या काळात वाईन हे दरबारी ड्रिंक होतं सहजपणे. त्यामुळे तसा तेव्हा सुद्धा टॅबू नव्हता आणि नंतरच्या काळात तर नव्हता. पण खऱ्या अर्थानं त्या सगळ्याला उतरती कळा जी लागली किंवा भारतीय मद्य त्याबद्दलचा टाबू किंवा त्याबद्दलचं अवघडलेपण भारतीय समाजामध्ये आलं ना, ते ब्रिटिश काळापासून आलं. ब्रिटिशांनी जसेही प्रतिबंधात्मक कायदे आणले, तर त्या कायद्यांनी आपल्या जी पारंपरिक मद्य बनवण्याची कला होती ना, तिचं इतकं मोठं नुकसान केलं की बऱ्याचशा ज्या वेगवेगळ्या छोट्या समुदायांची मद्य बनवण्याची जी कला होती ती अस्तंगत झाली. कारण ते बनवणं बंद झालं, ती तिथून पुढच्या पिढ्यांकडे गेली नाही. या भारतातल्या काही समुदायांमध्ये ही कला ह्या लेवलला विकसित झालेली होती. तर आजच्या काळात जे आधुनिक पद्धतीचं ईस्ट किंवा फर्मेंटेशनचं हे वापरतो आपण, त्या काळात अत्यंत नैसर्गिक पद्धतीनं फर्मेंटेशनसाठी लागणारे बॉल्स किंवा गोळे बनवून त्याची कशी उत्तम प्रकारची दारू बनवू शकते, इथपर्यंतची कला वेगवेगळ्या समुदायांमध्ये विकसित झालेली होती आपल्याकडे. त्याच्यामुळे दारू बनवणं आणि त्याचे पारंपरिक संदर्भ म्हणजे भारतीय उपखंडात हे जितके युरोपात जुने आहे दारू बनवायची किंवा याची परंपरा, तितकीच आपल्याकडे जुनी आहे. आपल्याकडे मूळ तर ती आदिवासींनीच टिकवून ठेवली तसं बघायला गेलं तर ह्या प्रतिबंधाच्या काळात सुद्धा. पण या आदिवासी समाजाने मद्य निर्मितीची परंपरा कशी जपली आहे आणि आदिवासी समाजातच महुआची दारू इतकी विशेष का मानली जाते? याचं मूळ कसं आहे की प्रतिबंधात्मक कायदे आणले हे साधारणतः आपण म्हटलं तसं 1891 पर्यंत. त्याच्या आधीपासून हे सगळे जे आदिवासी समूह होते ना, यांची मूळची उपजीविका हीच जंगलांवर होती. आणि जंगलांमध्ये आपल्या भारतीय उपखंडात मोहाचं झाड हे अत्यंत महत्वाचं झाड होतं.
मोहाचं झाड म्हणजे ट्री ऑफ लाईफ, म्हणजे कल्पवृक्ष आदिवासींसाठी. हे मोहाचं झाड हे तुम्हाला अन्नाची गरज भागवू शकतं. मोहाची फुलं वाळवून सुकवून त्याचे अगदी लाडू बनवणं, कुपोषणावरचा सगळ्यात रामबाण उपाय. मोहाच्या फळापासून उत्तम भाजीसाठी उपयोग होऊ शकतो. त्याचं लोणचं बनतं. आणि मोहाची जी बी असते त्याच्यापासून तेल, त्याला मोहदड्याचं तेल म्हणतात. ते अत्यंत म्हणजे अगदी ऑलिव्ह ऑइलच्या दर्जाचं तोडीचं तेल असतं ते. अगदी अलीकडेपर्यंत आदिवासी समुदाय तेच तेल वापरत होते. अच्छा, म्हणजे आपण फक्त मोह तसा हा कल्पवृक्ष त्यांच्याकडे. सगळ्या गोष्टीत हां, कामात येतो. फक्त आपण ज्याला म्हणतो की आधुनिक समाज दुसरा, हं. तो समाज प्रतिबंधामुळे त्याच्यापासून दूर गेला. पण आदिवासींचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मोहाचं महत्त्व त्यांच्या आयुष्यात कायम होतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आदिवासींमध्ये जन्मापासून मरण्यापर्यंत किंवा कुठल्याही सामाजिक समारंभामध्ये मोहाच्या दारूचं तितकंच महत्त्व आजही आहे. म्हणजे मूल जन्माला आल्यावर पहिला एक थेंब जो त्याला चाटवला जातो तो मोहाच्या दारूचा असतो. माणूस मरतो तेव्हा सुद्धा त्याच्या जिभेवर मोहाच्या दारूचे 2 थेंब टाकले जातात. किंवा आदिवासींमध्ये लग्न जमलं, कुठला इतर समारंभ असेल, सोशल गॅदरिंग्ज असतील, तर मोहाची दारू ही त्याचा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. आणि त्याच्यामुळे ती दारू बनवायची पद्धत ही कधीही संपली नाही त्या समुदायांमध्ये किंवा टिकून राहिली. तसंच इतर समुदायांमध्ये सुद्धा आपण ईशान्य भारतात गेलो तर तिथं सुद्धा पारंपरिक मद्य निर्मितीची कला, तिची प्रतिष्ठा कधीही कमी झाली नाही. म्हणजे जो आपल्या शहरी किंवा साधारणतः नागरीकरण झालेल्या समाजाला तिचा टॅबू निर्माण झाला, तो आदिवासी समुदायांना कधीच झाला नाही. बरोबर आहे. आणि मला हेच म्हणायचं होतं आत्ता, की इतकं कल्चरली रूटेड आणि इतकं नेचरच्या जवळ असलेले व्यक्ती इथे समाज हा आदिवासी समाज. आणि आपण त्याला अगदीच असं म्हणतो, की म्हणजे आदिवासी आहेत, ते जंगलात राहतात म्हणून त्यांना काही कळत नाही, त्यांना समजत नसेल. पण आणि आपण शहरी झालो म्हणून आपण जास्त प्रगत झालो. या पॉइंट ऑफ व्ह्यूला किंवा या प्रकारच्या मानसिकतेबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, तसं नाही आहे. बेसिकली हा फार अलीकडचा समाज झाला आहे आपला. म्हणजे शहरीकरण झाल्यामुळे किंवा सगळ्याचं सपाटीकरण होत चाललं जगभरात. म्हणजे जे आधुनिक गोष्टी आहेत त्या चांगल्या आणि जे पारंपरिक आहे किंवा जुनं आहे ते वाईट किंवा कालबाह्य असं काही नाही आहे. मुळातच आदिवासी समुदाय हा निसर्गावर अवलंबून राहिला खूप काळ. त्यांच्या रूढी परंपरा त्यांनी जपल्या. आदिवासी समुदायामध्ये कुठल्याही प्रकारचं नात्यांमध्ये अवघडले पण नाही. आदिवासी समाजामध्ये अगदी ह्या आपल्या ज्या समाजामध्ये वाईट रूढी परंपरात लग्न, मोठी हुंडा, हे सगळं ह्या कुठल्याही काहीच पद्धती नाही. अत्यंत साधेपणा आहे आणि आयुष्य पण सहज आहे. पण त्यातली वाईट गोष्ट अशी की अलीकडच्या काळात त्या समुदायांना सुद्धा त्यांचा विकास करण्याच्या नावाखाली आपण आपल्यासारखं करायचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली. आपण त्यांना विकासाच्या नावावर एकदम एकसारखं करायचं पाहतो. हां. मी ते म्हटलं ना, सपाटीकरण हे जगभरात चाललंय. रोबोट्स बनवायचे फक्त हां, त्यांना. सपाटीकरण म्हणजे काय? की कुठल्याही समुदायाचे, जातीची वैशिष्ट्य न ठेवता त्यांचे खाण्याच्या, पिण्याच्या परंपरा सगळ्या बात ठरवून हे जे काही नवीन शहरीकरणातून तयार होणारी उत्पादनं आहेत, पदार्थ आहेत, तीच खावी, त्याच पद्धतीने राहावं, युनिफॉर्मेशन. तसंच जगावं. हे एक नवीन पद्धत सगळीकडे जगभर सुरू झाली आहे. त्याचाच तो पार्ट आहे. सो मला एक याच संदर्भात विचारायचं होतं, की आजकाल ऑर्गॅनिक फूडला खूप मार्केट आहे. मग ऑर्गॅनिक लिकर म्हणून महुआ, फेनी किंवा जांभळाची प्यावीत का आपण? किंवा ती पहिल्या नंबरला येईल का? निश्चित, निश्चित, निश्चित. याच्यात कसं आहे, की ऑर्गॅनिक तसा म्हणण्याचा शब्द आहे. आता जगभरात जी दारू बनली जाते, ती अजिबात ऑर्गॅनिक नाही आहे. कारण तिचं प्रोडक्शन इंडस्ट्रियल आहे. जगात सगळीकडे जी व्हिस्की बनली जाते, अगदी स्कॉटलंडमधली स्कॉचसुद्धा, ही औद्योगिक पद्धतीने बनली जाते. फॅक्टरीजमध्ये बनली जाते. फॅक्टरीजमध्ये बनली जाते. मोठ्या प्रमाणात बार्ली पिकवली जाते. हार्वेस्टर्सने हार्वेस्ट केली जाते. मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइड, फर्टिलायझर्स वापरली जातात. मग ती येते, फर्मेंट होते, तिचं माल्टिंग केलं जातं. इंडस्ट्रीमध्ये ती अत्यंत आधुनिक पद्धतीनं तिचं डिस्टिलेशन केलं जातं आणि दारू बनवली जाते पॅकिंग करून. अर्थात जगभरातल्या बऱ्याच ज्या दारू आहेत, तर तुम्ही कुठल्याही चांगल्या दारूच्या बॉटलच्या बॅक साईडला जर वाचलं लेबलवर,
तर परमिटेड कलर्स, इसेन्स, कॅरमलाइज कलर्स, कलरची ग्रेड, इसेन्सचा ग्रेड हा अत्यंत वाचता न येण्यासारखा बारीक अक्षरात लिहिलेला असतो. ओके. अगदी जगातल्या अगदी काही मोजक्या दारू सोडल्या की ज्यांना नैसर्गिक रंग किंवा स्वाद आहे. पण बहुतांश दारू जगातली हिचा रंग आणि स्वाद सुद्धा दोन्हीही आर्टिफिशियल आहे, दोन्ही कृत्रिम आहे. आपल्या देशात तर बनणारी बहुतांश दारू किंवा विस्की ज्याला म्हणतो आपण, रम, ही ही सगळी म्हणजे कृत्रिम रंग आणि कृत्रिम स्वाद टाकलेली आहे. त्यामुळे तिला कुठल्याही अंगाने आपण ऑर्गॅनिक किंवा नॅचरल म्हणू शकत नाही. मग त्यामुळे महुआची, जांभळाची. आता ही जी दुसरी गोष्ट आहे, हे ज्या ज्या आपण हेरिटेज लिकर म्हणतो भारतात बनणाऱ्या, ह्या मात्र आपण निश्चितपणे म्हणू शकतो की ह्या 100% ऑर्गॅनिक आहेत. फेणी? फेनी सुद्धा. हां. महुआ तर अगदी 100 101% ऑर्गॅनिक आहे. कारण महुआचं काही कोणी शेती करत नाही. महुआचं काही कोणी कल्टिवेशन स्पेशली याच्यासाठी. महुआ हा नैसर्गिकरित्या जंगलात वाढतो. पिकून खाली फुलं पडतात, ती गोळा केली जातात, सुकवली जातात, वाळवली जातात, फर्मेंट करून त्याची लिकर बनवली. मुळातच ती जी बनणारी दारू आहे तिला अप्रतिम चव असते आणि अप्रतिम स्वाद आणि आरोमा पण असतो. पण तिला तसं काही आर्टिफिशियल टाकायची गरज नाही. तसंच तुम्ही जसं फेनी म्हटलात काजू बोंडाचं किंवा उराक. हा उराक त्याचंच. उराक आणि फेनी ही भावंड आहेत तशी. ओके. उराक म्हणजे फर्स्ट डिस्टिल म्हणजे काजू बोंडाचा रस काढून जो डिस्टिल केला जातो ते उराक आणि नंतर काजू बोंड फर्मेंट करून जो काढला जातो ती फेनी. आणि कोकोनट चे बनते ती हो, तिला माडी म्हणतात. माडी. माडी. तिला माडीपासून, माडी म्हणजे फर्मेंटेड जी पिली जाते ताजी ती, आणि ती जर डिस्टिल केली तर तिच्यापासून बनते ती आराक. ती मुख्यतः केरळ झालं, श्रीलंका झालं, ह्या ठिकाणी जी पिली जाते ती आराक. म्हणजे माडाच्या झाडापासून काढलेल्या माडीला फर्मेंट करून डिस्टिल करून जी बनते ती आराक. रिसेंटली मला एक गोष्ट जाणवली सर, की हे जे आहे ना, की आपण मद्य म्हटलं की वाईन, दारू, वाईन, विस्की, रम, ब्रँडी, जिन, वॉडका एवढंच असतं. पण रिसेंटली काय आलं, की मी एका फ्रेंडला भेटलो. ती मीड बनवते नाशिकमध्येच. तर माझ्या मधापासून बनणारी. हां, मधापासून बनते ती. तर माझे ओळखीचे एक व्यक्ती बोलले, की "अच्छा, म्हणजे मधापासून वाईन बनवतात का?" तर ते बोलले, "नाही, मीडच. मीडच." वाईनी फक्त द्राक्षाची असते. आपल्याकडे एक्झॅक्टली. तोच गैरसमज आहे. हां, मग हे जे माडी, आराक, उराक, फेणी हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत ना सगळे? वेगवेगळे प्रकार आहेत. मुळातच ब्रिटिशांनी जे क्लासिकल हे केलंय वर्गीकरण, हां, ते काही याला लागू नाहीये. हां. मुळात ब्रिटिशांकडे कसं आहे, लो अल्कोहोलच्या बियर्स, वाईन्स, हाय अल्कोहोलच्या विस्की, वोडका, रम, जिन. काय मुळातच हे आपल्या भारतीय मद्यांना ते काही लागू नाहीये. भारतीय मद्य सगळ्या प्रकारचे, अगदी झाडापासून ताजी काढलेली माडी किंवा ताडी ही नॅचरलीच त्या भांड्यात मडक्यात फर्मेंट होऊन लगेच पिली जाते. हो. तिच्यात कुठलीही प्रक्रिया नाहीये. हं. निसर्गाने जशीच्या तशी दिलेली. बरोबर. ती तशीच तशी पिली जाते. ती अधिक फर्मेंट केली तर ताडी बनते. हं. ती फर्मेंट केलेल्याला डिस्टिल केलं तर तिची आराकसारखी दारू बनते. आणि हे दोघंही न करता ती उकळून तिचं कॉन्सन्ट्रेशन केलं तर अगदी तिचा गुळही बनतो. अरे बापरे! हां, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्ही गेलात किंवा तामिळनाडूत गेलात, तर मोठ्या प्रमाणात ताडाची झाडं आहेत. हं. पश्चिम बंगालमध्ये सिंधी आणि ताडाची झाडं आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये ताडाचा गूळ ही मोठी डेलिकसी आहे. त्याला नोलेन गूळ म्हणतात. ते म्हणजे ताजा जो गूळ बनून येतो, हं. त्याची मिठाई देणं किंवा खाणं ही बंगालमधली सगळ्यात लोकप्रिय गोष्ट आहे. बापरे! हे तर मला माहितीच नव्हतं. आणि ताडाचा नंतर गूळ. हो. ताडाचा गूळ हा अत्यंत उच्च प्रतीचा गूळ समजला जातो. आपल्याकडे नाही मिळत महाराष्ट्रात तो असा. नाही, महाराष्ट्रात बनतच नाही फारसं. कारण महाराष्ट्रात ताडाची फारशी झाडं नाहीत. हं. किंवा उरली नाहीत ती. इव्हन आता महाराष्ट्रात जी ताडाची झाडं उरली आहेत, त्याची ताडी काढायला सुद्धा माणसं नाही आहेत. कारण की नाही, कल्चर. नाही, ती झाडावर चढणारी माणसं ती कला हस्तंगत होत चालली. आणि आपल्याकडे जसं सिंधी झालं, ताड झालं, यांची जी नैसर्गिक बनं होती ना, ती पण नष्ट होत गेली. पण
तुलनेने तुम्ही जर पूर्वीचा पूर्व भारताचा जो कोस्टल एरिया असेल, बंगाल, ओडिसा, तामिळनाडू ह्या प्रमाणात आजही मोठ्या प्रमाणात ताड आहेत. केरळात आहेत. केरळामध्ये तर तोडी शॉप किंवा ताडी शॉप हे प्रचंड मोठं कल्चर आहे. म्हणजे केरळामधली सर्वोत्तम फूड जर कुठे मिळत असेल तर त्या तोडी शॉप्समध्ये. हे जे परदेशी पर्यटक जातात खाण्यासाठी ऑथेंटिक केरला, पण तोडी शॉप फूड कल्चर हे एक वेगळं फूड कल्चर आहे. ते आता जगभर पसरायला लागलं. अगदी इंग्लंडमध्ये, युरोपात तोडी शॉप फूड म्हणून रेस्टॉरंट सुरू झालीत. बापरे! की तिथं मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण फूड, मासे असतील, बीफ असेल, ज्या प्रकारचं वेगवेगळं फूड. म्हणजे तोडी कल्चर हे एक वेगळं कल्चर आहे. म्हणजे तोडी शॉपमध्ये मिळणारं वैशिष्ट्यपूर्ण जेवण. मसालेदार, लोकल मला फ्लेवर्सचं. इतक्या नवीन गोष्टी सांगितल्या तुम्ही. मला हे माहितीच नव्हतं हां. खरंच. तर तोडी शॉप फूड, ताडी आणि त्याच्यासोबत तिथलं लोकल फूड म्हणजे आता जो यंग ट्रॅव्हलर क्लास ट्रॅव्हल करतो केरळात वगैरे, तर तो कुठल्याही पारंपरिक हॉटेल्समध्ये, रेस्टॉरंट्समध्ये जात नाही. तो खास त्या गावातल्या फेमस तोडी शॉपमध्ये जातो आणि त्या तोडी शॉपमध्ये अप्रतिम जेवण मिळतं तिथलं लोकल, अत्यंत साध्या पद्धतीचं, स्वस्त असं. त्याच्यामुळे इव्हन परदेशी पर्यटकांची सगळ्यात पसंतीची ठिकाणं तोडी शॉप्स आहेत. वॉव! सुपर्ब! मला खरंच हे माहितीच नव्हतं. तोडी शॉप म्हणजे काय म्हणतात त्याला, जसं गोव्यामध्ये फेणी, मासे, बिअर, मासे. नाही. केरळमधलं तोडी शॉप कल्चर हे फार अफलातून कल्चर आहे आणि आता ते जगभर पसरायला लागलं. म्हणजे बऱ्याच लोकांनी चेन सुरू केल्यात, की जे तोडी शॉपमध्ये मिळणारं साधं, सुंदर, चांगलं फूड, त्या पद्धतीचं फूड विकणारी रेस्टॉरंट सुरू झालीत आता. तर सर महुआ किंवा इतर पारंपरिक जे मद्य आहेत, त्यांना भविष्यात इंटरनॅशनल ब्रँड्स बनण्याची कॅपॅसिटी आहे का त्यांच्यात? निश्चित आहे. महुआला तर निश्चित आहे. हं. आता तसं तुम्ही बघायला गेलं तर गोवा तसं पर्यटक स्टेट आहे. गोव्यानी फेनीसारख्या अगदी देशी दारूला प्रतिष्ठा मिळवून दिली. हो. आता गोव्यामध्ये अत्यंत सुंदर फेनीचे कॉकटेल्स, फेनीच्या अप्रतिम बॉटल्समध्ये अगदी स्कॉच विस्कीच्या किमतीत फेनी विकली जायला लागली. बरोबर. हो. सुंदर पॅकिंग असेल, अगदी फेनी एक्सपोर्ट व्हायला लागली गोव्याचं लोकल ड्रिंक म्हणून. तसं अलीकडच्या काळात गोव्याच्या लोकांनी अगदी जपून ठेवलेलं सिक्रेट म्हणजे उराक. हां. उराकचे कॉकटेल्स हॉटेल्समध्ये मिळायला लागले. एक्झॅक्टली. हो, मिळतं. म्हणजे उराक म्हणजे थोडक्यात दुधावरची साय गोव्याची लोकं घरी काढून ठेवायचे आणि उरलेलं विकायचे म्हणजे फेनी. ओह! हां. तर उराक आता खऱ्या अर्थानं रेस्टॉरंट्समध्ये मिळायला लागली. बाहेरच्या आपल्यासारख्या लोकांना समजायला लागलं, की फेनीचं जे पहिलं अपत्य आहे, हां. काजू बोंडाच्या रसापासून बनणार हां. ते उराक म्हणजे हां. प्रीमियम फर्स्ट डिस्टिल ज्याला म्हणू शकतो. फेनी हे सेकंड डिस्टिल आहे, त्याच्या निम्न दर्जाचं आहे तसं बघायला गेलं तर. तर उराकसारखं पेय, प्रतिष्ठेचं पेय व्हायला लागलं. उराकचे कॉकटेल्स हॉटेल्समध्ये मिळायला लागले. उराकचा सीझन सुरू झाल्यावर त्याच्यासाठी म्हणून खास गोव्याला लोकं जायला लागलीत. हो का? इथपर्यंत सुरू झालंय. आणि उराकचे, फेनीचे एक्सपिरियन्स किंवा टेस्टिंग रूम, फूड पेअरिंग तसं वाईनचं किंवा विस्कीचं असतं. तशा पद्धतीचं बनायला लागलं. त्याच्यामुळे गोव्यासारख्या एका राज्यात तरी फेनी किंवा उराकसारख्या ड्रिंक्सला प्रतिष्ठा मिळायला लागली. आता तुम्ही दुसरी जी प्रादेशिक ड्रिंक्स आहेत भारतातली, त्यांच्याबद्दल ही पॉसिबिलिटी नाही आहे ती इंटरनॅशनल लेव्हलला जायला. ती फार लोकल आहेत आणि ती लगेच कन्झ्युम करायला लागतात. म्हणजे तसं आपण ईशान्य भारतातल्या राईस बिअर्स असतील, तर त्या लोकली कन्झ्युम केल्या जातात घरात. त्या काही विक्रीसाठी नसतात का विक्रीसाठी शक्य पण नाही आहेत. लागर. नाही. तिकडे ना अपाँग किंवा अशा प्रकारच्या राईस बिअर घरात बनतात. ओके. हां. तिथल्या लाल राईस असेल, हां, काळा हां. राईस आणि त्या लगेच कन्झ्युम केल्या जातात. दुधाळ टाइप्सच्या तेव्हा त्यात एक तर बॉटल केल्याही जात नाही किंवा ट्रान्सपोर्टही होत हं. नाही. किंवा सिक्कीम किंवा लडाखमध्ये छानसारखी राईस बिअर, बार्लीपासून बनणारी बिअर असेल. तर ह्या तशा लोकली कन्झ्युम करणाऱ्या आहेत. किंवा आपल्याकडे बनणारी ताडी असेल, माडी असेल, ह्या तशा आपण यांना बिअर पण नाही म्हणू शकत. ह्या नॅचरली फर्मेंटेड ड्रिंक्स आहेत. मुळातच त्यांचं शेल्फ लाईफ कमी आहे. त्याच्यामुळे ते मडके झाडावरून उतरवल्या पिलं जातं ते. हो. त्याला थोडा उशीर झाला, हां. त्याला टेम्परेचर जरी वाढलं तर ते अधिक फर्मेंट होऊन अल्कोहोलचं प्रमाण वाढतं हो. बरोबर. आणि काही काळाने ते खराब होतं.
त्याच्यामुळे त्याचं जे भविष्य आहे, बॉटल करून विकणं किंवा जागतिक स्तरावर जाणं ते नाहीये. तसं खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना, तर आपण भारताचा अभिमान म्हणून जगाला दाखवू शकतो असं एकमेव ड्रिंक आहे ते म्हणजे मोहाची दारू. मोहाच्या दारूचं वैशिष्ट्य काय? एकतर जगातली एकमेव फुलापासून बनणारी दारू आहे. अच्छा, जगात फुलापासून फक्त मोहच फुलापासून येते. कुठली दारू बनवत आणि मोहाची फुलं बाहेर नाही आहेत का? नाही, नाही. ही आपल्या भारतीय सबट्रॉपिकची स्पेशालिटी, खासियत आहे. ओके. बाहेर होत जरी असतील तर त्याची दारू बनवायची तरी माझ्या ऐकवियात नाही. हा तसा इंडियन सबकॉन्टिनेंटचं झाड आहे. उष्णकटिबंध हां, परिस्थिती इथं याच्यात फलतं, बहरतं आणि जंगलांमध्ये, सगळ्या जंगलांमध्ये भारताच्या मुबलक प्रमाणात महुआ आहे. इतका महुआ आहे की भारत अख्ख्या जगाला मोहाची दारू पाजू शकतो. मग याच्यात पोटेन्शियल एक इंडस्ट्री हो, खूप मोठं पोटेन्शियल आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं आपण विदेशी दारू आहे, तिच्यामध्ये स्मोकी, पीटी, नटी, उडी अशा प्रकारचे फ्लेवर्स असतात. आता तशा प्रकारचे काय त्यापेक्षा वैशिष्ट्यपूर्ण फ्लेवर्स हे मोहाच्या दारूमध्ये आहेत. मोहाच्या दारूला फ्लोरल आहे, अर्दी फ्लेवर आहे. त्याचसोबत एक असा बटरी फ्लेवर आहे. अच्छा. एक मातीचा अरोमा आहे तिला. त्या ठिकाणच्या. हां. त्याच्यानंतर म्हणजे ज्या भागातून, ज्या क्षेत्रातून येते, त्या भागातल्या मोहाला एक विशिष्ट असा स्वादही असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर वेगवेगळ्या भागातल्या मोहाची दारू टेस्ट केली तर ती प्रत्येक ठिकाणची थोडीफार वेगळी. जसं वाईन किंवा हे त्या भागानुसार वेगवेगळ्या प्रकारची असते. तशी मोहाची दारू जिओग्राफिकली त्याच्यानुसार वेगवेगळी येऊ शकते आणि मुळातच ती डिस्टिल केल्यावर त्याचं शेल्फ लाईफ चांगलं आहे. आणि भारत म्हणून जगाला आपण हे सांगू शकतो की ही आमची खऱ्या अर्थाने हे आमचं हेरिटेज आहे. हा खऱ्या अर्थानं आमचा वारसा आहे. आणि इव्हन भविष्यात अगदी स्कॉच व्हिस्कीच्या पेक्षा सुद्धा याचं उत्तम मार्केटिंग, उत्तम बॉटलिंग होऊ शकतं. असं अलीकडे बऱ्याच राज्यांनी मध्य प्रदेश झालं. आता अलीकडे महाराष्ट्राने सुद्धा मोहाच्या दारूला हेरिटेज लिकरचा दर्जा दिला आहे. त्याच्यामुळे ती उत्तम प्रकारच्या बॉटलिंग प्लांटमध्ये अगदी हायजिनिक वातावरणात डिस्टिल होऊन चांगल्या सुंदर अशा बॉटलिंगमध्ये बॉटल करून अगदी प्रतिष्ठित व्हिस्कीच्या बरोबरीने त्या शेल्फवर ठेवता येणे इतकी तिला प्रतिष्ठा मिळाली आहे. आणि ज्यांनी कोणी मोहाची दारू एकदा टेस्ट केली तर ती आवडायला लागते. तिचं टेस्ट प्रोफाईल डेव्हलप व्हायला लागतं. आणि जगभरात कसं आहे, आता आपणही कुठे परदेशात गेलो, युरोपात कुठल्याही देशात गेलो तर आपण काय प्रयत्न करतो की त्या देशातलं लोकल ऑथेंटिक लोकल काय ड्रिंक आहे ते आपण आणायचा प्रयत्न करतो. खायचा हां, प्रयत्न हां, करतो. हां. आता मी पण पूर्व युरोपात जिथं गेलो त्या प्रत्येक देशात कमी अधिक फरकाने त्यांचं स्वतःचं असं एक नॅशनल ड्रिंक आहे. त्याची बनवायची आयदर ते फळांपासून असतं, द्राक्षापासून असतं, डिस्टिल केलेलं, त्याला वेगवेगळी नावं असतात. तर आपण प्रयत्न काय करतो की तिथलं काहीतरी लोकल, त्या देशाची म्हणून काय स्पेशालिटी आहे तर ते आणूयात. तसं आपल्या देशाकडे प्रचंड पोटेन्शियल असलेलं अप्रतिम चवीचं ड्रिंक म्हणजे महुआ. जसं आपण म्हणतो मेक्सिकोने काय केलं, मेक्सिकोने अगदी आपल्याकडच्या घायपातासारख्या गोष्टीपासून टकीला बनवली. आज ती टकीला मेक्सिकोची ओळख झाली आहे. हो, आपल्याला मेक्सिको म्हणजे टकीला म्हणजे मेक्सिको, बरोबर. इतकं ते एकमेकांचं त्यांचं नातं आहे. मेक्सिको देशाने टकीलाचं ब्रँडिंग करण्यापेक्षा टकीलाने मेक्सिकोचं ब्रँडिंग केलं असं झालंय. तसंच झालंय ते. हो, म्हणजे देश ओळखला जातो तुमच्या एका हां. ड्रिंकमुळे. एका ड्रिंकमुळे. तर ते मोहाच्या दारूत निश्चित तेवढी ताकद आहे. पण जर तुम्ही म्हटलात, की मोहाच्या दारूमध्ये किंवा एवढं आपल्याकडं मोहाच्या प्रोडक्शन आहे, की आपण जगाला मोहाची दारू पाजू शकतो आणि यामध्ये एक पोटेन्शियल इंडस्ट्री बनण्याचं पण आहे पोटेन्शियल हो, इंडस्ट्रीचं. एकतर कसं आहे, इंडस्ट्री बनण्याचं पोटेन्शियल आहे किंवा अत्यंत छोट्या लेव्हलला, अगदी आज आपल्याकडे आदिवासी लोक मोहाची दारू गाळतात छोट्या प्रमाणात, अगदी पारंपरिक पद्धतीनं. गरजेपुरती. गरजेपुरती किंवा पारंपरिक पद्धतीनं तिथंही दारू बनू शकते. ती अगदी छोट्या मायक्रो डिस्टिलरी ती बनू शकते आणि मोठ्या इंडस्ट्रियल डिस्टिलरी ती बनवू शकते. म्हणजे अगदी आदिवासी समुदायांना आपण जर आता बऱ्याच मध्य प्रदेश वगैरे सरकारने तसंच केलं. आदिवासी समुदायांना किंवा त्यांच्या सेल्फ हेल्प ग्रुप्सलाच त्यांनी छोट्या डिस्टिलरीज टाकून दिल्या. हां, की जे समुदाय मोहाच्या फुलांचं संकलन करतात. आणि विशेष म्हणजे महिलांचे
स्वयंसहाय्यता ग्रुप आहेत मोहाची दारू जसं बनवणारे. गृहउद्योग टाईप. हां. तर त्यांनी तिथं मॉन नावाची दारू तिला सरकारनेच तिचं ब्रँडिंग केलं उत्तम आणि ती छान विकली जाते. त्याच्यामुळे अगदी आदिवासींची अर्थव्यवस्था बळकट करण्यापासून ते त्याला प्रतिष्ठा मिळून ती इंडस्ट्रियल प्रोडक्शन होऊन चांगल्या लिकर स्टोअरमध्ये, चांगल्या 5 स्टार हॉटेल्समध्ये सुद्धा ती विकली जाईल इथपर्यंत तिचं पोटेन्शियल निश्चित आहे. पण सर तुम्हाला काय वाटतं, की सरकारने कुठल्या पॉलिसी चेंज करायला हव्या किंवा पॉलिसी बदलायला हव्या जेणेकरून आपली इंडियन क्राफ्टेड लिकर ही एक इंडस्ट्री तयार होऊ शकते? पॉलिसी बदलायला नाही काय झालंय, की तसं ते तुलनेने फार सोपं पण आहे आणि अवघड पण आहे. एकतर जागतिक मद्याचा जर व्यापार पाहिला तुम्ही, बाजार, तो जगातल्या 3च कंपन्या तो कंट्रोल करतात. जगातलं पूर्ण मद्याचं दारूचं मार्केट. त्याच्यामुळे तुम्ही डिस्टिलरी टाका कुठल्याही देशात जगाच्या पाठीवर, तुम्ही डायरेक्ट और इनडायरेक्टली त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर होतात. कारण तेवढी आर्थिक ताकद, मार्केटिंगचं यंत्रणा कुणाचकडे नाही आहे. ह्या ज्या ग्लोबल जायंट आहेत 3, ह्याच सगळं टेक ओव्हर करतात कालांतरानं. काय त्याच्यामुळे ही जी मोहाची दारू ही एकमेव अशी गोष्ट आहे, की ही अगदी लोकल लेव्हलला बनवून स्थानिक अर्थव्यवस्थेला सुद्धा बळकट करू शकते. स्थानिक लेव्हलला बनवू शकते. स्थानिक लेव्हलला त्या जिओग्राफीत, त्या भागात तिथली वैशिष्ट्य म्हणून विकली जाऊ शकते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कशी आहे, की मोहाची किंवा ही जी पारंपरिक दारू आहे ना आपली, हिला ती जर प्रतिष्ठा मिळवून दिली विस्कीची आणि तुम्ही म्हटलात ते कायद्यातला बदल आता बऱ्याच राज्यांनी पॉलिसी चेंज केलाय. तिला एकतर हेरिटेज लिकरचा दर्जा दिलाय. त्याच्यामुळे तिचं जे म्हणतो ना आपण प्रोडक्शनची किंवा उत्पादनाची पद्धतीचं स्टँडर्डायझेशन झालंय. त्याच्यामुळे तिची क्वालिटी असेल, तिचं फ्लेवर्स असतील, हे या सगळ्याचं एक चांगल्या हायजिनिक लेव्हलला उत्पादन प्रक्रिया ऑलरेडी तिची सुरू झाली आहे. काय आणि आता काय होतंय, की हे स्टँडर्डायझेशन सरकारी पातळीला सुरू झाल्यामुळे त्याच्यात ऑर्गनाइज प्लेयर्स पण यायला लागले त्याच्या उत्पादनामुळे. आणि भविष्यात ती जेव्हा सरकारी परवानगीने किंवा सरकारी सपोर्टने विकली जाईल, तर ती अर्थातच तिचं स्टँडर्डायझेशन होईल. हळूहळू ती पॉप्युलर सुद्धा होत जाईल आणि होते तशी. नवीन युवा वर्गामध्ये ह्या वैशिष्ट्यपूर्ण भारतीय लिकरची क्रेजही वाढते. असं काही नाहीये. फक्त पॉलिसी डिसिजन्समध्ये फार बदलांची गरज नाहीये. फक्त तिला जसं महाराष्ट्राने किंवा मध्य प्रदेश सरकारनं जसं तिला आता तिच्या डिस्टिलेशनसाठी परवानगी दिली, अगदी छोट्या मायक्रो डिस्टिलरी सुद्धा तिच्यावरचं टॅक्सेशन कमी केलंय, तिच्या बनवण्याला प्रोत्साहन दिलं, तर तिच्यात निश्चित पोटेन्शियल आहे आणि त्या पद्धतीने वाढही होईल त्याच्यात. आणि बऱ्याच राज्यांमध्ये भारताची एक मोठी अडचण अशी आहे, की हा जो अबकारी किंवा एक्साईज ॲक्ट आहे हा स्टेट सब्जेक्ट आहे. ओके. तेव्हा प्रत्येक राज्यात त्याचं धोरण वेगळं आहे. हो, बरोबर. म्हणूनच प्राइसेसमध्ये फरक आहे. किंबहुना तसं पाहायला गेलं तर ज्या राज्यांमध्ये मोहाचं उत्पादन आहे, त्या सगळ्या राज्यांनी मोहाच्या दारूच्या उत्पादनाला निश्चित प्रोत्साहन द्यायला हवं. तर त्यातही अडचणी अशा आहेत, की पारंपरिक जे मद्य आहेत, IMFL, विदेशी दारू ज्याला म्हणतो, तिचं एक प्रस्थापित अर्थव्यवस्था आहे. ती अर्थव्यवस्था सहजासहजी अशा नवीन कुठल्या प्रकारच्या याला शिरू देणार नाही. म्हणजे ते जाणीवपूर्वक जरी करत नसलं, मोनोपोली ना त्यांची. मोनोपॉली पण आहे आणि मार्केटमध्ये एक इकोसिस्टम तयार झाली आहे. म्हणजे विस्की असेल किंवा सरकार बनवतं ती कंट्री लिकर असेल, देशी दारू जिला म्हणतो, याची एक इकोसिस्टम तयार झाली आहे. त्या इकोसिस्टममध्ये इव्हन आपल्याकडे नाशिकला जी वाईन बनते, तिला सुद्धा अजून शिरकाव करणं शक्य झालेलं नाहीये. आणि ती अगदी अजूनही अशी अत्यंत बाल्यावस्थेत आहे. बापरे! वाईन इंडस्ट्रीचा जर आपण हे केला, म्हणजे वाईन कॅपिटल सिटी ऑफ इंडिया नाशिक, हां. याची वाईन इंडस्ट्री अत्यंत बाल्यावस्थेत आहे अजून. हां, बाल्यावस्थेत आहे. म्हणजे वाईनचं कन्झम्पशनचं जे प्रमाण आहे भारतातलं इतकं नगभर आहे. तुलनेने ह्या ज्या हाय अल्कोहोल ड्रिंक्स आहेत त्याची मार्केट साईज इतकं मोठं आहे. हो. तर त्याच्यात वाईन कुठेच बसत नाही. तसं बघायला गेलं तर. पण तुम्हाला असं वाटतं की नाशिकची वाईन त्या दर्जाची आहे? नाही, दर्जाबद्दल नाही बोलणार मी.
दर्जाचे निश्चित आहे बघा. दर्जा असं काही नसतं. त्या त्या जिओग्राफीला बनणारी त्या ठिकाणची वैशिष्ट्य, तिथल्या मातीचा, पाण्याचा गुणधर्म घेऊन घेऊन ती जी लिकर बनते, बनते. ती लिकर बनते, ती तिथे उत्कृष्ट असते. म्हणजे युरोपची दारू, नाशिकची दारू, ती भारी की ही भारी असं काही नाहीये. ही इथं बनणारी नाशिकची वाईन आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता युरोपातला कोणी आला तर तो विचार काय करतो, की मला इथली वाईन घेऊन जायची. जसं आपण त्याच्या देशात गेलो तिकडची वाईन आणतो तसं. बरोबर. त्याच्यात कंपॅरिझन असं काही नाही. प्रत्येकाचा टेस्ट प्रोफाईल वेगळा आहे. म्हणजे तुम्ही फ्रान्समध्ये गेलात तर तिथं प्रत्येक रिजनच्या वाईनला वेगळं नाव आहे, वेगळं जिओ टॅगिंग आहे किंवा तिला जिओग्राफिकल आयडेंटिटी आहे. त्याच्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही, ही चांगली का ती वाईट आहे, सगळी छान आहे. तर तिथली भौगोलिक वैशिष्ट्य घेऊन तिथल्या पाण्याचं, तिथल्या मातीचे सगळे गुण घेऊन त्याचं टेस्ट प्रोफाईल डेव्हलप होत असतं. त्याच्यामुळे निश्चितच मोहाचं तसंच म्हणतो ना, मोहाचं हे इथल्या मातीतलं झाड आहे, इथल्या मातीतले फ्लेवर घेऊन येणार आहे. त्यामुळे त्याच्यापासून जी मोहाची दारू बनेल ती तिथल्या त्या जिओग्राफीला रिप्रेझेंट करणारी असेल. सो सर समजा आता 20 वर्षानंतर असे दिवस आले, की भारतीय पारंपरिक मद्याला चांगले दिवस आले आणि इंटरनॅशनल ब्रँड होण्याची संधी आली, तर तुम्हाला कुठली दारू जी आहे, भारतीय दारू, ही इंटरनॅशनल ब्रँड झालेली बघायला आवडेल? निश्चितच मोहाचीच दारू. कारण मोहाची मी म्हटलं ना, की ही जी पारंपरिक भारतात दारू बनते सगळ्या प्रकारची, त्यातली एकमेव दारू आहे, की जी वैशिष्ट्यपूर्ण आहे. जी फक्त भारतातच बनते. तिचं टेस्ट प्रोफाईल हे इतर सगळ्या दारूपेक्षा वेगळं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, की मोह एवढ्या मुबलक प्रमाणात आणि नैसर्गिक पद्धतीने भारतात पिकतो. त्याची कधीच कमी होणार नाही. त्याच्यामुळे इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा भविष्यात त्या दारूचं टेस्ट प्रोफाईल असेल, तिचं सेल्फ लाईफ असेल, ह्या सगळ्या गोष्टीमुळे ही एकमेव मद्य आहे मोहाची दारू, की जी खरोखर आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊ शकते आणि जाईल ती आता. आता बरेचसे नवीन ब्रँड्स येत आहेत त्याच्यामध्ये, की ज्यांनी खरोखर अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाची दारू मोहाची बनवली आहे. तिचं पॅकेजिंग असेल, तिचं मार्केटिंग असेल, सगळं अप्रतिम पद्धतीने केलं आहे. म्हणजे त्याच्यात निश्चित पोटेन्शियल आहे, असं काही नाही आहे. की जशी व्हिस्की सुद्धा कुठल्यातरी देशातली, स्कॉच सुद्धा तिथली कुठल्यातरी देशाची देशीच दारू आहे. देशीच दारू. एक्झॅक्टली. किंवा बऱ्याच देशांमध्ये जगभरात त्यांच्या देशातली लोकल दारू ही अभिमानाने पिली जाते. जसं आपण स्कॉच व्हिस्की म्हणतो, तशी आयर्लंडमध्ये बनणारी आयरिश व्हिस्की आहे. बरोबर आहे. किंवा म्हणजे रशियन गव्हर्नमेंटने तर त्यांच्या रेशन कार्डमध्ये व्हॉडका दिला हां. होता. युरोपातल्या बऱ्याच राज्यामध्ये दिवीन वगैरे अशा प्रकारचे त्यांच्या लोकल लोकल लिकर्स आहेत, जे त्या देशांच्या ऑफिशियली नॅशनल ड्रिंक आहेत. आणि ते देश अभिमानाने मिरवतात. आपल्याकडे फक्त त्याचाच अभाव आहे. आपण अजून अभिमानाने काही मिरवत नाही आहोत. बरोबर, बरोबर. त्याचा जेव्हा आपल्याला अभिमान वाटेल तेव्हा समजा ती आंतरराष्ट्रीय होईल डायरेक्टली. ओके. सो सर आम्ही पहिल्यांदा आमच्या स्टुडिओच्या बाहेर येऊन पॉडकास्ट करतोय आणि आपण आता अरण्यकमध्ये आहोत. तर मला जरा सांगा ना अरण्यकबद्दल. व्हॉट इज अरण्यक? अरण्यक कसं आहे, की मुळात तुम्ही नावापासून जर सुरुवात केली ना, तर तुम्ही पाहिलं नाव, अरण्यक नेचर रिट्रीट असंच नाव दिलंय आम्ही. हा एक असा असा निसर्गाचा किंवा अरण्याचा, जंगलाचा असा पार्ट आहे, की जिथे येऊन तुम्ही निसर्गाशी कनेक्ट होऊ शकतात आणि सगळे जे रोजच्या धकाधकीचं, धावपळीचं जीवन आहे त्याच्यापासून डिस्कनेक्ट होऊ शकतात. आणि आमचा याच्यामागचा थॉट प्रोसेसच मुळात कनेक्ट आणि डिस्कनेक्ट आहे. त्यात आम्ही विचार करतो, की हे असं ठिकाण असावं, की जिथे लोकांनी नो ॲक्टिव्हिटी इज ॲक्टिव्हिटी. कारण की आपण काहीच कधीच करत काहीच हां. तर त्याच्यामुळे आमच्याकडे जे पाहुणे येतात, त्यांचं ती ह्याच फिलॉसॉफीचे किंवा ह्याच पद्धतीचे येतात. ह्या जागेत येणं, ह्या जागेचा आनंद घेणं, सगळ्या रोजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनाला डिस्कनेक्ट करून निसर्गाशी कनेक्ट होणं. त्याला नेचर रिट्रीट आम्ही त्याच्याचमुळे म्हणतोय. आम्ही इथं छान अत्यंत नैसर्गिक पद्धतीचं चांगलं असं होमली फूड, म्हणजे घरगुती जेवण म्हणू शकतो. आम्ही दावा नाही करणार की ऑर्गॅनिक, ते तसं शक्य नाही. पण बऱ्यापैकी आमचा प्रयत्न असतो की एक सकस छान चांगलं जेवण मिळावं. टेस्टी जबरदस्त. लोकांनी निसर्गात रमावं. अगदी जसं जॅपनीज कन्सेप्ट आहे फॉरेस्ट बाथ. म्हणजे आम्ही लोकांना एवढं सांगतो आलेल्या पाहुण्यांना, तुम्ही फक्त इथं फिरा. इथला निसर्ग अनुभवा, इथले पक्ष्यांचे आवाज ऐका, इथली सकाळ बघा, संध्याकाळ बघा, निसर्गाच्या जवळ जा. खूप अ, इथली जी शांतता आहे ना ती अशी अ, खात नाही, ती हील करते. हां.
मुळातच आमचं तीच कल्पना आहे, की असं एखादं ठिकाण किंवा असं एखादं वेलनेस हा आता अलीकडचा म्हणतो ना फॅशन शब्द झालाय. आम्ही स्वतःला वेलनेस रिट्रीट म्हणत नाही, आम्ही नेचर रिट्रीट म्हणतो. वेलनेस रिट्रीट तशाच छळछावण्याच आहेत. म्हणजे आलेल्या गेस्टला सकाळी 4:30ला 5ला उठवा, व्यायाम करा. त्यांना व्यायाम करा, त्यांना ते पंचकर्म करा, म्हणजे त्यांचा छळ. म्हणजे तो डोळे असे त्याचे उघडत नाही तरी उठतो, जातो. ते काय त्याच्यावर ट्रीटमेंट्स होतात, नाही येतो, झोपतो. अर्थात आमच्याकडे सुंदर प्रकारच्या आयुर्वेदिक थेरपीज आहेत, ट्रीटमेंट्स आहेत. अगदी सकाळच्या पंचकर्म असतील, दुपारच्या काळात म्हणजे आम्ही अजून काम करतोय ते मेंटल वेलनेसवर. त्याला मानसिकदृष्ट्याही छान वाचावं, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बसून निवांतपणे पुस्तकं वाचावी, इथला निसर्ग अनुभवावा, म्युझिक ऐकावं. संध्याकाळी साऊंड हिलिंगसारखी सेशन्स ठेवतो आम्ही, की तो ह्या इथल्या निसर्गाशी, इथल्या याच्याशी एकात्म व्हावा. आणि मुळात आम्हाला वाटतं, की त्यांनी इथं संध्याकाळ झाल्यावर छान झोपावं शांततेत. म्हणजे आता जगभरात एक थॉट प्रोसेस सुरू झाली आहे, स्लीप इज द बेस्ट मेडिसिन. म्हणजे जगातलं सगळ्यात उत्तम मेडिसिन ही झोप आहे. आणि तीच आता सगळ्यात तिचीच कमतरता आहे. म्हणजे सगळ्यात स्केअरसिटीवाली गोष्ट तीच आहे. पण आम्ही सगळ्या गेस्टला आल्यावर पहिले त्याला सांगतो, की उद्या काय करायचंय, काय शेड्यूल आहे यापेक्षा आज रात्री तुम्ही छान झोपा. कुठलाही अलार्म लावू नका. जेव्हा जाग येईल तेव्हा उठा. छान फेरफटका मारावा. वाटलं तर तिथं थेरपीज घ्या, मसाज घ्या, स्विमिंग करा, निसर्ग अनुभवा. दुपारी पुन्हा झाडाखाली खाट टाकून त्याच्यावर पुस्तक वाचा, झोपा. जेवण करा, संध्याकाळी पुन्हा फेरफटका मारा, म्युझिक ऐका, शांततेत राहा. आणि एक छान असं आम्हाला आनंद पण असा होतोय, की त्याच पद्धतीचे गेस्ट किंवा तशी आवड असलेली लोकं इथं लांब-लांबून ट्रॅव्हल करून येतायत. आणि त्याच पद्धतीने इथला निसर्ग एन्जॉय करतात. आणि त्याच्यामुळे आम्हाला पण एक आनंद होतो, की आपण जे काही करतोय ते काहीतरी छान करतोय. आम्हालाही आनंद मिळतो. मुळात आमची फिलॉसॉफी तीच होती, की हे सुरू करण्यामागे नेचर रिट्रीट म्हणजे निसर्गात जा आणि शांतपणे राहा, निसर्ग अनुभवा. आणि ॲक्चुअली बस 15 मिनिटाच्या अंतरावर आहे हे शहरापासून नाशकात. बाकी याचे सगळे डिटेल्स किंवा तुम्हाला इथे कसं पोहोचायचं हे सगळं काही सोबतच्या अकाउंट्समध्ये आम्ही मेन्शन करूच. डिस्क्रिप्शन नक्की वाचा. सो थँक यू सो मच सर. थँक यू. मला तर फार मजा आली. पण माझ्या टीमकडनं कोणाला प्रश्न असतील तर प्लीज. सर कसं आहे आमच्या घरात संस्कृतीला खूप महत्व आहे. धर्म आणि संस्कृती ह्या सगळ्या गोष्टी. खरं तर माझे आजोबाई ड्रिंक करायचे. अगदी आपण ज्याच्याबद्दल इंडियन क्राफ्टेड ड्रिंक बोलतोय त्याच्याबद्दलच. अँड ही वॉज अ सो रिस्पेक्टफुल पर्सन इन द सोसायटी. थोडंफार ड्रिंक तेही करायचे. पण त्याच्यानंतर दारू वाईट असतं वगैरे हे सगळं इतकं झालं, की आता आमच्या घरी नाही चालत. आणि आता मोठी होईपर्यंत मलाही ह्या सगळ्यांचा काहीच अंदाज नव्हता. पण आता माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणी बघते वूड ड्रिंक्स अँड ऑल वगैरे, वगैरे. तर मग अशा वेळी मलाही थोडंसं वाटतं, की आपल्याला असं नशेडी बनीन नाही करायचं आहे, तर ॲट लीस्ट वी कॅन टेस्ट ऑर ट्राय. तर मग अशा वेळी पण मी जर हे माझ्या घरी सांगितलं, तर मग त्यांना मी काय अमाउंटमध्ये घेते, किती घेते हे समजवणं खूप जास्त आहे. ते आधी दारू डोक्यात घेणार. तर अशा वेळी हाऊ टू मेक धिस लिटल ईझी फॉर मी ऑर फॉर देम, फॉर ऑल ऑफ नाही मुळातच काय झालंय आपल्या पारंपरिक भारतीय घरांमध्ये हा टॅबू आहेच. तो काही म्हणजे नाकारण्यासारखा नाहीये. ही गमतीशीर गोष्ट अशी आहे, की घरातले सगळे बाहेर जाऊन दारू पितात, घरात कोणी पित नाही. काय? हे भारतीय सोसायटीतलं फार अशी गमतीशीर गोष्ट आहे. घराच्या बाहेर सोशलायझेशनला सगळे दारू पितात, दारू एन्जॉय करतात, दारूवर बोलतात. पण घरात आले की सगळे चिडीचूप. त्यामुळे हे लक्षात ठेवा, की दारूबद्दल कुणालाच काही माहिती नाहीये आणि दारू अगदी निषिद्ध असतं असंही काही नाहीये. फक्त एक अलीकडे एक छान शब्द आलाय रिस्पॉन्सिव्ह ड्रिंकिंग, रिस्पॉन्सिबल ड्रिंकिंग. रिस्पॉन्सिबल ड्रिंकिंग म्हणजे काय? ज्याला झेपतं त्यांनी तितकी प्यावी. मुळातच भारतात ह्या टॅबूमुळे दारू ही चांगल्या पद्धतीने कशी पितात हेच कुणाला माहिती नाही. किंवा दारू ही चांगली पण असते हे पण माहिती नाही. बऱ्याच घरांमध्ये दारू हा निषिद्ध विषय, अगदी दारू शब्द आला तरी अवघडलेपणा येतो. पण आता जर तुम्ही पाहिलं तर ते बदल होत चाललाय. नवीन
सोशलायझेशनमध्ये म्हणा, सामाजिक कार्यक्रमांमध्ये बियर आहे, विस्की आहे, दारू सहजपणे यायला लागली आहे. आणि बऱ्याच घरांमध्ये घरच्यांनाही माहिती आहे की आपले मुलं-मुली त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत पबमध्ये, बारमध्ये ते पब, बार काही ताक पिण्यासाठी किंवा सरबतं पिण्यासाठी उघडलेली नाही आहेत. काय मी लेट होणार याचा अर्थ कळतो आई-बाप. हां. त्याच्यामुळे आपला मुलगा किंवा मुलगी हा पार्टीला गेलाय, उशिरा येतोय, बाहेर गेलाय, हे त्यांनी गृहीत धरलेलं आहे. म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन थोडीशी बियर पिली, वाईन पिली, दारू पिली, तर घरच्यांना माहीत नसतं असं मुळीच नाही. फक्त त्यांना एवढंच असते की आपला मुलगा किंवा मुलगी वेळेत घरी आले आणि व्यवस्थित स्थितीत घरी आले. हे इथपर्यंत आपण जपलं तरी पुरेसं आहे. कारण उगाच मी उद्यापासून दारू पिणार आहे आणि मी दारू कशी पिऊन, दारू ही चांगली असते, हे प्रबोधन करायला जर तुम्ही गेलात तर अवघड आहे मग. त्यांचं प्रबोधन करण्याची गरज नाही. प्रबोधन करणार नाही. आज दिग्विजय. कसं असतंय, जसा काळ बदलत जातो ना, तशा बऱ्याच गोष्टी बदलत जातात. आता बहुतांश घरांमध्ये वाईन किंवा बियर ही घराच्या आपल्या फ्रीजमध्ये यायला लागली आहे सहजपणे. म्हणजे फ्रीजमध्ये असलेले बियरचे कॅन किंवा वाईनची बॉटल ही बऱ्याच घरांनी स्वीकारली आता. किंवा आपल्या घरी कोणी मित्रमंडळी आले तर त्यांनी बियर प्यावी, वाईन प्यावी किंवा विस्की प्यावी, हे त्यांना लंचला किंवा डिनरला बोललं हे सहजपणे स्वीकारलं जात आहे. काही पारंपरिक घरांमध्ये अजून तो टॅबू असतो. बट आता जसं जसं एक एक पिढी पुढे जाते, जनरेशन पुढे जाते, आपण जसं साध्या मोबाईलवरून अँड्रॉइडवर आलो, अँड्रॉइडवरून अजून AI कडे चाललोय, हे जसं सहजपणे स्वीकारलं जातं किंवा आपल्या आधीच्या पिढीतली मोबाईलही न पाहिलेली लोक सहजपणे मोबाईल वापरतात, QR कोडवर पैशाचे व्यवहार करायला लागतात, तर समजायचं तशी दारू पण थोडी थोडी हळूहळू सगळ्या समाजात हळूहळू स्वीकारली जाईल. दारूबद्दल प्रबोधन करणं मात्र टाळा. सर आजकाल एक नवीनच स्टडी वाचला मी. तो कधी झालाय पण याच मागच्या 1 गेली का कुठं च्या आसपासचा. तर त्याच्यात असं होतं की जगभरात जे जेनझीज आहेत, त्यांच्यात दारू पिण्याचं, पार्टी करण्याचं प्रमाण कमी-कमी होत चाललंय. आणि जिमला जाणं किंवा मध्ये याच्यात त्यांचं असं की प्रायोरिटी मेंटल हेल्थ आणि फिटनेसला आहे. फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेसला. दारू पिण्याचं प्रमाण, पार्टी, वीकेंड्सला पार्टी खूप कमी होत चाललंय. याच्याबद्दल तुम्ही काही नाही, नाही. हे पहिले तर हा जो स्टडी आहे ना, हा मुळात चुकीचा आहे. हे जे आता टिपिकली असे स्टडी किंवा सर्व्हे केले जातात, त्या पद्धतीचा सर्व्हे येतो. किंवा Instagramला ते असंही व्हायरल होत असतं. मुळात जगातल्या कुठल्याही देशात, भारतासहित लिकरचे कन्झम्पशनच्या फिगर खाली येत नाहीत, त्या वाढतायत. पण तुम्ही म्हटलं ते पण खरं आहे की नवीन जनरेशन हे जास्त हेल्थ कॉन्शियस आहे. ते आता प्रोटीन रिच डाएटकडे जातंय. ते अधिक प्रमाणात जिम करतंय. पण त्याचं पार्टी करणं कमी होतं हे असं अजिबात नाहीये. रिस्पॉन्सिबल बनतात. हां. दे नाऊ तिथं आता परवलीचा शब्द असा वर्क हार्ड, पार्टी हार्ड. काय? पार्टी हार्ड. दुसरी गंमत सांगतो. आता मुलं अत्यंत कमी वयात मुलं किंवा मुली आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतात. त्याच्यामुळे आठवडाभर काम केल्यावर त्यांना एक सोशलायझेशनची गरज असते. आणि माझ्या मते तरी मद्या एवढं उत्तम सोशल ड्रिंक कुठलंच नाहीये. की तुमच्यातला अवघडलेपणा जाऊन सहजपणा येतो. दारू न पिता लोकं किती वेळ गप्पा मारू शकतात? हा पॉइंट आहे. खूप इम्पॉर्टंट. एका बारमध्ये गेलात, तुम्ही दोघं जण सरबत पिताय किंवा ताक पिताय हां. उन्हाचं. आणि किती वेळ गप्पा मारू शकतात तुम्ही? हां. आणि दारू किंवा बियर पीत किती वेळ गप्पा मारू शकता? उलटं मी म्हणेन की आत्ताचा जो तुमचं यंग जनरेशन जेन झी आहे, दे आर मोर रिस्पॉन्सिबल ड्रिंकर्स. त्यांना हे कळतंय की किती दारू प्यायची, कुठली प्यायची, त्यांना चव कळते. आता भारतात ना एक नवीन कल्चर आलंय जिनचं. जिनचं तसं मूळ भारतच आहे. ब्रिटिशांनी भारतातच जिनचा शोध लावला. म्हणजे गंमत माहिती तुम्हाला? जिन हे ड्रिंक ब्रिटिशांनी जेव्हा ब्रिटिश भारतात आले, तर भारतात मलेरियाचा प्रचंड मोठा उपद्रव होता. तर मलेरियावर त्या काळात प्रतिबंधात्मक औषध एकच होतं, ते क्विनाईन. तर क्विनाईनची एक छोट्या प्रमाणातला डोस ते अल्कोहोलमध्ये टाकायचे. वॉटरमध्ये टाकायचे सोड्यात
आणि ते अल्कोहोलसोबत म्हणजे जिन म्हणजे हर्बल ड्रिंक, त्याच्यात मल्टिपल हर्बल्स असतात, हर्ब्स असतात. आणि ते जिन अँड टॉनिक हे ब्रिटिश सैनिकांना राशनमध्ये दिलं जायचं. म्हणजे त्यांच्या ड्रिंक्समधून रोज क्विनाईन जायचं, त्याच्यात ते अँटी मलेरियल, अँटी फिवर होतं. ओके. आणि तिथून ती जिन जगभरात प्रसिद्ध झाली. ती जिन परत फिरून आता भारतात आली आहे. सो सर आता आपण एकंदर इंडियन क्राफ्टेड लिकर आणि दारू त्याचे वेगवेगळे प्रकार आणि त्याला लागून आलेले भरपूर सारे विषयावर एकंदर चर्चा केलेली आहे. परंतु जो व्यक्ती आता दारू प्यायला लागेल समजा, जर का त्याला आपला पॉडकास्ट बघून असं वाटलं एखादी ड्रिंक घ्यावीच, तर त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? या कॅमेऱ्यात बघून. नाही, नाही, नाही. अ, दारूचं काही आपण उद्बोधनासाठी हा हा कार्यक्रम नाही आहे. शिकणार. बस मी माहिती जसं म्हणून हा सुरुवातच कार्यक्रम. सांगितली ना, हां. की दारू ही अत्यंत चवीने आणि आनंदाने प्यायची गोष्ट आहे. आणि वैयक्तिक आहे. हा वैयक्तिक आहे. ज्याला झेपेल त्याने प्यावी. हं. ज्याला झेपणार नाही त्याने मुळीच पिऊ नये. बिलकुल. हां. आणि मायनर्स असाल तर हां, अजिबातच नाही. नको. त्यातही कधीही दारू प्यायची तर ती रिस्पॉन्सिव्ह ड्रिंकिंग असली पाहिजे. हं. मुळातच नशेसाठी दारू न पिता ती चवीसाठी, तिच्या आनंदासाठी पिली जावी. हं. म्हणजे आपल्या आधीच्या जनरेशनमध्ये जसं होतं, बाटली तोंडाला लावली की संपवायची, जोपर्यंत हो. चढत नाही, नशा येत नाही. लकीली आता त्याच्यात बदल झालाय. हे नवीन जनरेशन तिच्या चवीसाठी दारू पितं, हं. आनंदासाठी पितं आणि माफक प्रमाणात पितं. त्या अर्थाने ती छान गोष्ट आहे. म्हणजे तिचा आनंद घेण्याची गोष्ट आहे, स्वादाने किंवा चवीने पिण्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण कुणाला संधा देण्यापेक्षा जेव्हाही कधी ज्याला कुणाला वाटेल, की आता आपण दारू पिऊ शकतो किंवा प्यायला हरकत नाही, हां. तर त्यावेळी एवढंच आहे, त्यांनी नशेपेक्षा ती चवीसाठी आणि आनंदासाठी प्यावी. बिलकुल. हे ग्लॅमर केलेलं आहे, की एक बार मैंने शुरू कर दी तो फिर खतम करत नाही, नाही, असं असं तसं काहीतरी. अजिबातच नाही. हां. दारू ही ॲडिक्टिव्ह अजिबातच नाही. हं. मुळात ॲडिक्शन कुणाला कशाचंही होऊ शकतं. हो, ॲडिक्शन कसलंही असू लोकांना चहा पिण्याचंही ॲडिक्शन असतं. बिहेवियर ॲडिक्शन असतं, Behavior गॅम्बलिंगचं हां, असतं, खूप बऱ्याच गोष्टींचं गोष्टी असतात. ॲडिक्शन असतं. आणि म्हणजे दारू ही ॲडिक्शनचा सबस्टन्स आहे असं अजिबात नाही. ते तुम्ही ॲडिक्ट होऊ शकतात तिचे. हं. त्यात टेंडन्सी आहे, हां. पण ते तुमच्यावर आहे. हं. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने तो जर रिस्पॉन्सिबल आनंदाच्या त्या पद्धतीने पिला तर ती ॲडिक्टिव्ह नाहीच आहे. हं. पण तुम्ही जर कुठलीही गोष्ट अतिरेक केला तर ती वाईटच. आणि जर आपला आयुर्वेदाची चरक संहिता म्हणतंय, की दारू ही औषध आहे. त्याने 80 प्रकारची दारू तिचे औषधी गुणधर्म मांडलेत. त्याच्यात लिहिलंय की ती चांगल्या प्रमाणात घेतली, योग्य प्रमाणात घेतली तर ती औषध आहे. हं. ती जर जास्त घेतली तर विष आहे. हं. म्हणजे कुठलीही गोष्ट अतिरेक झाला तर वाईटच. बरोबर. सो थँक यू सो मच सर, की तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि अरण्यकलाही बोलवलं. ही जागा फार सुंदर आहे. आम्ही आता अजून एक्सप्लोर करणारच आहोत. निश्चित करा. पुन्हा या. तुम्हाला सगळ्यांना इथं निमंत्रण आहे. कधी वाटलं तर या. असे छान कार्यक्रम, तुझं पॉडकास्ट पुन्हा इथं करा. आम्हाला आनंद होईल. आणि धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला. कारण हा तसा फार अवघडलेपणा असलेला विषय आहे. हो. हां. आणि त्याच्यावर आपण चर्चा केली. माझ्यासाठी तर फार आवडीचा विषय आहे. हां. मला मुळात आनंद झाला, की मला या विषयावर चर्चा करता आली. धन्यवाद. थँक यू सो मच सर. सो तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर मेसेजही करू शकता, ज्याचं नाव आहे आमच्या इंस्टाग्राम हँडलचं सुपर देसी टॉक्स. सोबत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पॉडकास्ट पोहोचवा, कारण आम्हाला तुमची खूप गरज आहे. येस, आम्हाला तुमची खूप गरज आहे, कारण की तुम्ही जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पॉडकास्ट हे चॅनल पोहोचवाल, तितकेच चांगले चांगले विषय आम्ही हाताळू आणि पुढे जाऊ. थँक यू सो मच.